चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यापासून आपल्याला एक गोष्ट माहित आहे की गव्हर्नमेंटची जी पदभरती प्रक्रिया आहे जी अपूर्ण राहिलेली होती आणि पूर्ण आज ना उद्या कधी ना कधीतरी केली जाणार आहे। आणि त्याच संदर्भातलं एक अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे तलाठी भरतीच्या संदर्भातली जी माहिती आहे, हे दोन जी गोष्टी आहेत या दोन गोष्टी नीटनेटक्या बघून घ्या। तुम्हाला एक जनरल गोष्ट म्हणजे आपल्याला एक अंदाज लागेल। पहिला अंदाज काय लागेल, ही तलाठी भरती प्रक्रिया नेमकी म्हणजे आहे का, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट असेल तरी एमपीएससी घेणार का सरळ सेवा घेणार, या दोन गोष्टी लक्षात घ्या। आता पहिला विषय बघा की राज्यात लवकरच तलाठी भरती केली जाणार, 1700 पदांची रिक्त जागा वगैरे आहे आणि अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे वगैरे वगैरे। आणि यांचं मत काय आहे की यातून यांचं म्हणणं आहे की डिसेंबर अखेरपर्यंत ही जाहिरात काढली जाईल। आता दुसरा जो गव्हर्नमेंटचा जी आर पाठीमागे आला होता त्यामध्ये काय सांगितलं होतं बघा की जी आपण पाहतो मुदतवाढ म्हणजे आपण जो पहिला एक विषय पाहिलेला होता बघा, जसं की एकंदरीत जर पाहायचं झालं तर 4041 पद ही अस्थायी पद आहेत आणि या पदांना या ठिकाणी आपण पाहतो जवळजवळ 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ दिली। म्हणजे ही जी पद आहेत अस्थायी म्हणजे परमनंट नाहीत, परंतु ते त्या पदावरती इथपर्यंतच काम करू शकतील, ह्याच्या पुढे नाही का तर ह्याच्या पुढे पदभरती नंतरच तलाठी प्रक्रिया केल्यानंतरच नवीन तलाठी जॉईन होतील, असं या जी आरचा अर्थ आहे। आता या अर्थामध्ये दोन गोष्टी झाल्या। पहिली गोष्ट, तलाठीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आहे ती म्हणजे 1700 पदांसाठी आणि लवकरच ही प्रक्रिया अर्थात महसूल मंत्र्याच्या हिशोबानं डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ऍड काढायची। आता तुमच्या पुढे पहिला प्रश्न पडला असेल की हे एमपीएससी घेणार का टीसीएस आयबीपीएस घेणार। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, 31 डिसेंबर पर्यंत टीसीएस आणि आयबीपीएस यांचे करार महाराष्ट्र शासनाबरोबरचे केलेले रद्द होत आहेत। आता याच्या आज जरी भरती प्रक्रिया झाली तर मग यांच्या मार्फतच राबवली जाईल, पण याच्यानंतर जर याला जून या ठिकाणी आपण पाहतो जानेवारी फेब्रुवारी असं जर दिवस आले याला तर मग मात्र ही प्रक्रिया एमपीएससी कडे जाईल। परंतु एक विषय लक्षात घ्या, जर टीसीएस आयबीपीएस न घेतली तर यात मराठी राहणार, इंग्रजी राहणार, जीएसजीके राहणार, बरोबर आहे ना, गणित बुद्धिमत्ता राहणार। आणि जरी ही प्रक्रिया एमपीएससी कडे गेली तरी लय मोठं कोणतं रॉकेट सायन्स तुम्हाला विचारणार नाहीत, विषय हेच राहणार। म्हणून एकंदरीत माझं मत असं आहे की तुम्ही अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहा। जसं की आता धर्मादाय आयुक्त चालू आहे आणि ह्याला जे विषय आहेत हेच विषय तलाट्याला आहेत, हेच विषय तलाट्याला आहेत, बरोबर आहे। आता आपण फी याची 1499 ठेवली, याची 999 ठेवली, तर म्हणणार सेम विषय फी वेगवेगळी का, शिक्षक सेम फी वेगवेगळी का, तर याचं कारण असं हे ऍड आलेली आहे। यामध्ये आपण पाहतो भरती होणार आहे आणि ऍडची तळ्यात मळ्यात गॅरंटी असल्यामुळे थोडी फी कमी आहे, परंतु विषय हे तुम्हाला करून ठेवणंच आहे, हे विषय परफेक्ट करणंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।